संयुक्त राष्ट्रसंघानं यंदाचं वर्ष महिला शेतकरी वर्ष जाहीर केलं. त्या अनुषंगाने यंदाचा राज्यस्तरीय नेचर केअर सन्मान पुरस्कार महिला शेतकऱ्यांना देण्याचं निश्चित केलं. कृषी क्षेत्रात स्वतःच्या कष्टानं आणि नाविन्यपूर्ण प्रयोगांनी समृद्धी फुलवणाऱ्या महिला शेतकऱ्यांचा गौरव करण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्र, गोवा व बेळगाव जिल्ह्यातून अर्ज मागवण्यात आले होते. या सर्व भागातून एकूण 77 अर्ज प्राप्त झाले. निवड प्रक्रियेतील पहिल्या फेरीमधून 30 अर्ज दुसऱ्या फेरीसाठी निवडण्यात आले. या 30 महिला शेतकऱ्यांच्या शेतीची प्रत्यक्ष पाहणी नेचर केअर फर्टिलायझरच्या प्रतिनिधींच्या मार्फत करण्यात आली. यातून 22 अर्ज प्रत्यक्ष मुलाखतीसाठी निवडण्यात आले. निवड समितीने घेतलेल्या मुलाखतीनंतर एकूण 11 महिला शेतकऱ्यांची नेचर केअर सन्मानसाठी निवड करण्यात आली. यातील 2 पुरस्कार विभागून तर 1 पुरस्कार उत्तेजनात दिला जाईल. पुरस्काराचं स्वरूप ₹51,000 प्रत्येकी व उत्तेजनार्थ ₹21,000 आणि सन्मान चिन्ह असं आहे. यामध्ये ललिता राहुल सोरोने, मुक्काम पोस्ट खेडगाव, तालुका दिंडोरी, जिल्हा नाशिक; स्वाती नाना काळे, मुक्काम पोस्ट पळशी, तालुका पंढरपूर, जिल्हा सोलापूर; रसिका अनिल फाटक, मुक्काम पोस्ट कोलतरे, पोस्ट दहेगाव, तालुका सुधागड, जिल्हा रायगड; लता अनिल पोहेकर, मुक्काम पोस्ट निंबी, तालुका मोर्शी, जिल्हा अमरावती; सीमा चंद्रकांत जाधव, मुक्काम पोस्ट चिंबळी, तालुका खेड, जिल्हा पुणे; अश्विनी परशुराम माळी, मुक्काम पोस्ट आमनापूर, तालुका पोलूज, जिल्हा सांगली; सविता संदीप तेली, विभागून मुक्काम पोस्ट पट्टणकोडोली, तालुका हातकणंगले, जिल्हा कोल्हापूर; नीलम वसंत रंधवे, विभागून मुक्काम पालवण, पोस्ट सापटणे, तालुका माढा, जिल्हा सोलापूर; मनीषा भास्कर शिंदे, विभागून मुक्काम